नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि गंगापूर धरणातून देखील आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरात जो दर बुधवारचा आठवडे बाजार असतो तो आज रद्द करण्यात आलेला आहे। त्यासोबतच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याकारणाने या ठिकाणी महापालिकेच्या गाड्या ज्या आहेत त्या गंगापूर धरणाच्या या सगळ्या विसर्गाची सूचना देण्यासाठी शहरामध्ये फिरत असल्याचं बघायला मिळतंय। आपण सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने महापालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी फिरतायत आणि सूचना देत आहेत नागरिकांना की आठवडे बाजार जो आहे तो आज बंद करण्यात आलेला आहे। त्यासोबतच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असून गोदाघाट परिसरामध्ये नागरिकांनी आपले वाहनं जे आहेत ते लावू नयेत। त्यासोबतच या ठिकाणी जे दुकानदार अजूनही आपले दुकानं थाटून बसलेले आहेत त्यांचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं जप्त देखील केलं जाईल अशा सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत। नाशिकचा हा अत्यंत जुना असा बुधवारचा आठवडे बाजार आहे, मात्र पावसाची संततधार आहे आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याकारणाने हा आठवडे बाजार बंद करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।